गणपती बाप्पा मोरया. चिंटू आणि आजी घरी येत असताना रस्त्यात त्यांना एक सिग्नल लागला आणि सिग्नलला त्यांची गाडी थांबली. तशी आजी बघतच होती, कोणी रस्त्याला कोणी लहान मूल दिसतंय का, की त्याला खायला देता येईल. तर तितक्यात आजीला लहान मूल दिसलं. मग आजीने तिच्या बॅगेमधलं एक चॉकलेट काढलं आणि त्या लहान मुलाला दिलं. एका मुलाला दिलं, की अजून बाकीचे जवळ आले आणि त्यांच्या सोबतचे अजून मोठे लोक पण आले, की मुझे भी दो, मुझे भी दो. तर मग आजीकडनं प्रत्येकाला चॉकलेट, फ्रुटी, चॉकलेट ₹10 चॉकलेट बिस्किट दिलं. मग चिंटूनेही कोणाकोणाला चॉकलेट दिलं. एकदा दिल्यानंतर ती मोठी माणसं परत-परत यायला लागली, की "मुझे और दो ना, मुझे और दो ना, मुझे और किसी को और एक छोटा लड़का है उसको जाके देना." आणि नंतर एक मुलगा चिंटूकडे यायला लागला, "चिंटू मला दे ना, चिंटू दे ना, दे ना मला पण दे ना." तर चिंटू बोलला, "आजी हा बघ मला कसा हात लावतो, ह्याला दिलंय तरी पण हा सारखं-सारखं मागतोय." तितक्यात सिग्नल सुटला आणि गाडी पुढे गेली. इथे चिंटूने आजीला म्हटलं, की "आजी हे असं काय करतात? एकदा दिले तर त्यांना सारखं-सारखं मागायची काय गरज आहे?" आजीने एक्सप्लेन केलं, "बाळा, ते रस्त्यावरचे भिकारी आहे आणि मागणं हे त्यांचं धर्म आणि कर्म दोन्ही आहे. ते आपलं कर्म आणि धर्म दोन्हीही पाळत होते. आपला धर्म आहे, आपल्याकडे जेवढा पैसा आहे, आपल्याला जेवढं जमतं तेवढं निस्वार्थ भावनेने दान करायचं. आणि आपलं धर्म हाही सांगतो, की कोणाला जज करायचं नाही. आणि कोणालाही दिलंस एखादी गोष्ट, तर त्याच्यामागे ना कंप्लेंट करायची आणि मी दिलंय हा अहंकार करायचा. ना त्याला त्याला जज करायचं. सो आजी म्हणते परत-परत मागणं हा कारण बाळा तो भिकारी आहे आणि भिकाऱ्याचा धर्म आहे तो मागणं. तो त्याचाच धर्म निभवत होता. आपण आपला धर्म निभवत होतो आणि तो धर्म निभवताना आपण का बरं तक्रार करायची? अय्या आजी किती छान सांगितलं. मय मला नेहमी देताना असं इरिटेट व्हायचं, की हे का सारखे-सारखे मागतात? एकदा दिले तरी समाधान का नाही मिळत आहे? आता कळलं, की ते त्यांचा कर्म निभवत होते. थँक आजी. रस्त्यावरचे भिकारी भीक मागून त्यांचे कर्म आणि धर्म दोन्ही निभवत होते आणि चिंटू आणि त्याची आजी दान करून त्यांचे कर्म निभवत होते. तुम्ही तुमचे कर्म निभवत आहेत का? चिंटूची आजी कर्म करताना धर्मही पाळत होती, म्हणजेच कोणाला जज नव्हती करत आणि निस्वार्थ भावनेने करत होती. तुम्ही कर्म करताना धर्म पाळतात का?